नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदित्य रानूबाईची कहाणी सांगणार आहोत। ज्यांना कोणाला वाचता येत नाही त्यांनी हे मोबाईलवरती लावून ठेवावी आणि आपण स्वतःही ऐकून घ्यावी। एक आदित्य रानूबाई तुमची कहाणी। आठवण नगर होतं। त्या नगरात एक ब्राह्मण होता। तो नित्य समीदा फूल धुरवा आणायला रानात जाता। शेती तर नागकन्या देवकन्या वसावसत होत्या। काय ग बायांनो, कसला वसा वसता तू मला सांगा। तुला रे वसा कशाला हवा? उत्तीस मातील घेतला वसा टाकून देशील। उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही। तेव्हा त्या म्हणाल्या, सर्वांमास येईल तेव्हा पहिल्या आदित्यवारी मोन्यांना न बोलता उठावं। सच्चिल अंगावर असलेल्या वस्त्रसह स्नान करून अगोदर पाणी कोणाचा स्पर्श न झालेलं ताजं पाणी आणावं। विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी। 6 रेखाचा मंडल करावा। 6 सुताचा तातू करावा। त्याला 6 गाठीचे दावे पानफुल व्हावं। पूजा करावी। पानाचा विडा, फुलाचा झेला, दिशांचा धूप, गोड खोबऱ्यांचा नैवेद्य दाखवावा। 6 मास चाळावी। 6 मास पाळावी। मागे रक्त सत्प मीस पूर्ण करावं। संपूर्णाला काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटाची खीर, लोणकड तूप मेहून जेवू सांगावं। असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोड गळसरी द्यावी, ती नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्याला वसाचा उद्यापन करावं। असा वसा ब्राह्मणानं केला। त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला। भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणाला बोलू धाडलं। ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला, कापू लागला। तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं, भिवू नको, कापू नको, तुमची मुली आमचेच इथे द्या। आमची मुली गरिबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, भटकी कराल? दासी करीत नाही, भटकी करीत नाही। राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू। मार्गशीर्षाचा महिना आला। ब्राह्मणाला लगीन करून मुली दिल्या। एक राजाच्या घरी दिली, दुसरी प्रधानाच्या घरी दिली। गेल्या पावली मुलीच्या घरी गेली। लेकीनं बसायला पाट दिला, पाय धुयाला पाणी दिलं। बाबा गूळ खा, पाणी प्या। गूळ खात नाही, पाणी पित नाही। माझी कहाणी करवायची आहे ती तू ऐक। तुझी कहाणी ऐकायला मला काही वेळ नाही। राजा पार दिला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल। तूच त्यांच्या मनात राग आला, तिथून निघाला, प्रधानाच्या घरी गेला। तिनं पाहिलं आपला बाबा आला म्हणून बसायला पाट दिला, पाय धुयाला पाणी दिलं। बाबा गूळ घ्या, पाणी प्या। गूळ खात नाही, पाणी पित नाही। माझी कहाणी करायची आहे, तूच अगोदर ऐक। तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? घरात गेली, उतरडीची 6 मोत्याची आणली। तिनं आपण घेतली, 3 बापाच्या हातात दिली। तिनं त्यांना मनोभावे कहाणी सांगितली। लेकीनं चिंताभावे ती ऐकली। नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला। बायकोनं विचारलं, मुलीचा समाचार कसा आहे? जिनं कहाणी ऐकली नाही तिने दारिद्र्य दान पेळली, दुकानं ओपाटली। राजा मुलाखावर निघून गेला। जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे। इकडे जी दारिद्र्य झाली होती तिनं आपल्या लेकाला सांगितलं, मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये। पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला, तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला। अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या। प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमची बहिणीचा मुलगा आला आहे। कसा आला आहे? का आला आहे? फाटक नेसला आहे, तुटक पांघरला आहे, तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे। प्रधानाची राणी म्हणाली, परसदारांना घेऊन या। परसदारांना घेऊन आल्या। नाहू माकू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेवू खाऊ घातलं, कोहळा पोकरला, होन मोहरांनी भरलेला बाबा ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं। वाटेनं आपला जाऊ लागला तो सूर्यनारायण मावळ्याच्या रूपानं आला। हातेचा कोहळा काढून नेला। मुलगा घरी आला। आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? देवाने दिलं, कर्मानं नेलं, कर्माचं फळ पुढं उभं राहिलं। मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं। पुढच्या दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला, तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला। अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी
प्रधानाच्या राणीला माझा निरोप सांग, त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन नाहू माकू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेऊ खाऊ घातलं, काठी पकरून हून माहेराणी भरून दिली. बाबा ठेवू नको, विसरू नको, जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गुराखाच्या रूपानं आला, हातीचे काठी काढून घेतली. मुलगा घरी आला, झालेली गोष्ट राणीला सांगितली. दैवाने दिलं ते सर्व कर्मानं नेलं. पुढं तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला, तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखं प्रधानांच्या घरी नेऊन नाहू माकू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेऊ खाऊ घातलं, नारळ पकरून होना मावरांनी भरून दिलं. ठेवू नको, विसरू नको म्हणून सांगितलं. घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरायला तो नारळ गडबडून विहिरीत पडला. घरी गेला, आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई ग, मावशीनं दिलं, पण दैवानं ते सर्व बुडालं. चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला, तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्याला प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाहू माकू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेऊ खाऊ घातलं. त्याला दाहीचे शेदुरी होऊन मोहरा घालून बरोबर दिली. वाटेत सूर्यनारायण घरच्या रूपाने आला, हातीच्या शेदुरी घेऊन गेला. घरी गेला, आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीकडून काय दिलं? आई ग, मावशीनं दिलं, पण दैवानं ते सर्व नेलं. पाचव्या आदितवारी आपण उठलेली तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासीने तिचा निरोप त्यांच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं त्यालाही परसदारांना घरी नेलेली, नाहू घातलेली, माकू घातलेली पाटव नेसायला दिला. प्रधानाची राणी आदितवारची कानी करू लागली. काय ग वसा करतेस तू, मला सांग. बहीण म्हणाली, आग पापणी चंडाळींनी बापाची कानी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीने विचारलं, याला उपाय काय करू? तेव्हा तिनं वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मास आला. सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलू दाळलं, मावशी तुला छत्र आले, चांबर आली, पाईक आले, परवर आले. मला रे पापणीला छत्र कुठून आले, चांबर कोटली, पाईक कोटले, परवर कोटले? बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलू आला आहे. राजा आला तशी घरी जायला निघाली. बहिणींना एकमेकींना आहेर केला. वाटेनं जाऊन लागली. पहिल्या मजलेस स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तो कानीची आठवण झाली. करा रे अंकारा, पेटा रे डोंगरा, नगरात कोणी उपाशी आहे का, यांचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही, वाटेन एक मोळ विक्या जातो आहे. त्याला म्हणाले, आमच्या बाईची कानी ऐकायला ये. तुझ्या बाईची कानी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला. अशी राणीनं 6 मोते घेऊन सांगितले. त्यांना चिंतेबावे ऐकली. त्यांची मोळी लाकडाची होती, ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई कानी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तू मला सांग. तुला रे वसा कशाला हवा? उठशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही. तेव्हा वसा सांगितला. पुढं दुसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कानीची आठवण झाली. करा ए अंकारा, पेटा रे डोंगरा, नगरात कोणाशी उपाशी आहे काय, यांचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही, मावळ्यांचा मळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही, असा एक माळी चिंतेनं बसला आहे. त्याला हाक मारली, आमच्या बाईची कानी ऐक तू मला. राणीनं 6 मोते घेतलेली, 3 आपण घेतलेली ती मावळ्याला दिली. राणीनं मनोभावे कानी सांगितली. मावळ्यांना चिंतेभावे ऐकली. मावळ्यांचा मळा पिकू लागला, विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, बाई कानी ऐकल्याचं एवढं फळ मला, मग वसा घेतल्यास काय फळ? काय वसा असेल तर तू मला सांग. मग राणीने त्याला वसा सांगितला. पुढं तिसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तू कानीची आठवण झाली. करा रे अंकारा, पेटा रे डोंगरा, नगरात कोणाशी उपाशी
आहे का यांचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. एक म्हातारी, तिचा एक मुलगा वनात गेला होता, एक डोहा उडाला होता, एक सरपान खाल्ला होता. त्यामुळे चिंताक्रांत बसली होती. त्याला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐक. ती म्हणाली, कहाणी ऐकून काय करू? मी मुलासाठी रडते आहे. बरं येते. मग ते राणीकडे आली. राणीनं पहिल्याप्रमाणे त्याला कहाणी सांगितली. तिनं चिंतभावे ऐकली. त्यांचा मुलगा वनात गेला होता. तो म्हणाला, डोहात बुडला होता. तो आला. सरपान खाल्ला होता. तो आला. ती म्हणाली, बाई बाई, कहाणी ऐकल्याच हे फळ, मग वसा घेतल्यास काय फळ? काय वसा असेल तू मला सांग. मग राणीने तिला वसा सांगितला. पुढं 4थ्या मजलेस गेले. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपला पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा ए अंकारा, पेटा रे डोंगरा, नगरात कोणी उपाशी आहे का यांचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. काना डोळा मासांचा गोळा होता नाही, पायी नाही. असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्यांच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पालत्या होता. तो उताना गेला. 6 मोती होती. 3 मोते त्यांच्या बेंबीवर ठेवलेले. 3 मोते आपण घेतली. राणीनं मनोभावे कहाणी सांगितली. ती एक त्यांना ऐकली. त्याला हातपाय आले. दही दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांग. मग राणीने त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामाला घरी आली. स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोहा घंगाळ पाणी तापविलं. षड्रस पक्वान जेवायला केले. सूर्यनारायण जेवायला बसले. त्यांना पहिल्या घासायला केस लागला. ते म्हणाले, आग कोणा पापणीचा केस आहे? राजाच्या राणीला 12 वर्षे दारिद्र्य आलं होतं. तिनं आदितवारी वळण चिनीखाली बसून केस विचारले होते. काळ चव्हाळ डोह्याचा केस वळणचनीची काडी डाव्या खांद्यावरून विशेबाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणचा कोप झाला होता. तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला मोळी विकायला, राजाच्या राणीला माळव्याला, म्हातारीला काना डोळा मासाचा गोळा. इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला होता, तसा तुम्हा आम्हा हाऊ. ही 60 उताराची कहाणी 5 उतारी सुफळ संपूर्ण झाली आहे. तर मित्रांनो, ही कहाणी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलवरती नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कोणत्या गावाहून व्हिडिओ पाहता.